लेक्चर देणार आहे. मतलब द चॅप्टर आय एम कंटिन्यूइंग. ओके, दिस चॅप्टर इज द फर्स्ट चॅप्टर फ्रॉम युअर टेक्स्ट बुक्स, बायोलॉजी टेक्स्ट बुक. ओके, तुमचं जे सिलेबस आहे बायोलॉजीचा FYJCचा त्याच्यामधला हा फर्स्ट पार्ट आहे. And that is very easy part actually. Here you will get to know why you have to go for the biology and how you can understand the biology. Biology तुम्ही कसं स्टडी करणार आहात किंवा biology मध्ये नेमकं असतं काय, मतलब what do you mean by the biology? That is the only fact that you have to consider in this chapter. So हा जो पहिला चॅप्टर असेल हा तुमच्या टेक्स्ट बुकचा पण पहिला चॅप्टर आहे. दिस इज द इंट्रोडक्शन ऑल्सो. Once you get to know about the biology and you have understood the basic concept in the biology, then only we can jump to the next chapter. So just keep in mind, whatever will complete, okay, that is as per your syllabus, as per the textbook. Okay, some points are there that I have added. These are extra points. These are not mentioned in your textbook. I have to add. Okay, म्हणजे तुमच्या टेक्स्टबुक मध्ये जे तुमचं बायोलॉजीचं टेक्स्टबुक असणार आहे, येस त्याच्या हिशोबानेच मी चॅप्टर कंटिन्यू करणार आहे. पण येस काही काही चॅप्टर असे आहे ज्याच्यामध्ये मी थोडीशी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन टाकलेली आहे. And why I have added some extra information, the fact is that whenever you will appear for your exam, आता फर्स्ट लेक्चर टाकली हो सर काय बोलायचंय, कोणाला काय बोलायचंय मध्ये मला आवाज आला. सो ओके, नो चलेगा, नो इश्यू. तो फंडा आहे की जे तुमचं बायोलॉजीचं पार्ट आहे जेव्हाही तुम्ही एक्झामला जाणार आहात, वेदर यू FYJC अँड देन HSC फर्स्ट द 11th अँड द 12th स्टँडर्ड, पण तुमच्याकडे जर काही एक्स्ट्रा पॉइंट्स असतील विथ रिस्पेक्ट टू युअर टॉपिक, विथ रिस्पेक्ट टू युअर सब्जेक्ट, यू विल ऑलवेज गेट द एक्स्ट्रा मार्क्स. दॅट इज अ फॅक्ट. तर एक्झामिनर जे असतात त्याच्यामध्ये हाच फंडा कन्सिडर केला जातो की व्हॉट यू हॅव रिटन दॅट इज नॉट मेन्शन इन युअर टेक्स्ट बुक अँड दॅट यू नो, सो दॅट डिफाईन युअर नॉलेज. तुमचं नॉलेज डिफाईन केलं जातं. तर म्हणून फंडा आहे की आजचं जरी लेक्चर एकदम जनरल लेक्चर असलं तर याच्यानंतर जे पुढचे लेक्चर असणार त्याच्यामध्ये काही काही पॉईंट असे आहेत तुमच्या टेक्स्टबुक मध्ये नाहीत, पण मी थोडेसे ते एक्स्ट्रा पॉईंट ऍड केलेले आहेत. सो यू हॅव टू कन्सिडर. तुम्ही असं नाही बोलू शकता की सिन्स दिस पॉईंट्स आर नॉट देअर इन अ टेक्स्टबुक सो इट इज आउट ऑफ सिलेबस. नो, इट इज नॉट आउट ऑफ सिलेबस. इट गिव्हिंग यू द एक्स्ट्रा मार्क्स. ओके, इट इज मेकिंग यू डिफरंट फ्रॉम द अदर पीपल. जे दुसरे स्टुडंट आहेत त्याच्यापासून ते तुम्हाला वेगळं ठरवतात किंवा वेगळं करतात किंवा तुम्हाला एक्स्ट्रा मार्क्स देणार आहे आणि ऑब्व्हियसली ते तुम्हाला स्कोर करण्यासाठी जास्त इझी जाणार आहे. ओके, सो सिंपल फंडा आहे. जर तुमचं स्कूलिंग संपलेलं आहे तर शाळेमध्ये देखील किंवा स्कूलमध्ये देखील बायोलॉजी पार्ट झालेला आहे. इट इज डन ऑलरेडी. ओनली फॅक्ट इज दॅट तिथे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी असं सेपरेट नव्हतं. ओनली वी हॅड अ जनरल सायन्स. सामान्य विज्ञानाचं पुस्तक असेल जर तुम्ही सेमी इंग्लिशमध्ये असाल सो तिथे सेमी इंग्लिशमध्ये सायन्स इंग्लिशमध्ये असतं आणि जर पुन्हा वर्नाक्युलर मीडियममध्ये असाल तर इट वॉज प्युअरली इन मराठी. इंग्लिश मीडियममध्ये असाल तर ऑब्व्हियसली इंग्लिश. तो फॅक्ट आहे. इंग्लिशमध्ये आहात, सेमी इंग्लिशमध्ये आहात किंवा मराठीमध्ये आहात, डझंट मॅटर. पण जे सायन्स होतं दॅट सायन्स वॉज अ जनरल सायन्स. हे सामान्य विज्ञान होतं. अँड दॅट जनरल सायन्स वॉज ऍक्च्युअली द मिक्सचर ऑफ ऑल फिजिक्स केमिस्ट्री अँड द बायोलॉजी. जे सामान्य विज्ञान होतं ते फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीचं कॉम्बिनेशन होतं. Okay, now you have chosen the science field, so obviously you have to study the science in a detail. That means you have to study the different branches of the science in a detail. Okay, तर जे आता सायन्स स्टडी करायचं ते तुम्हाला डिटेलमध्ये स्टडी करायचं आहे. सो अकॉर्डिंगली इथे जे काय येणार आहे कदाचित यातले काही पार्ट स्कूलमध्ये झालेले असतील किंवा यू हॅव जस्ट वेंट थ्रू. ओके, म्हणजे नुसते मेन्शन केले असू शकतात. इथे तुम्हाला ते अंडरस्टँडिंग वाईज आता घ्यायचं आहे. Since it is the first year of your junior college किंवा तुम्ही 11th स्टँडर्ड मध्ये आहात सो फार घेतला जातो. इन अ फर्स्ट इयर ऑफ ज्युनियर कॉलेज दिस इज बेसिकली मेकिंग द युअर बेस स्ट्रॉंग फॉर द सायन्स. जर तुमचा हा फर्स्ट इयरचा बेस स्ट्रॉंग असेल सो देन वॉट एव्हर करियर यू विल परस्यू इन युअर फ्युचर, वेदर यू आर गोइंग फॉर सिम्पल BSc MSc or you wanted to go for the PhD or you are choosing the doctor field like MBBS and BUMS or BAMS or engineering whatever. ओके, या सगळ्यामध्ये कुठे ना कुठे घेतलं जातं. ओके, इंजिनिअरिंग मध्ये ओनली फॅक्ट आहे तुम्ही व्हॉट ब्रांच ऑफ द इंजिनिअरिंग यू आर चुझिंग, अकॉर्डिंगली इट विल डिफाईन वेदर द बायोलॉजी विल बी पार्ट ऑफ युअर सिलेबस ऑर नॉट. ओके, पण फंड आहे की तुमचे बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर होतात तो यू हॅव टू बी सिरियस अबाउट इट. तुम्हाला ते व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. आणि लास्ट पॉइंट आहे की जे काही शिकवणार आहे डोंट वरी, मी एक्सप्लेनेशन जे आहे ते हिंदी आणि इंग्लिश आणि मराठी दोन्हीमध्ये देणार आहे.
ओके, म्हणजे मी मराठीमध्ये देखील एक्सप्लेन करेल आणि इंग्लिशमध्ये देखील एक्सप्लेन करेल. यू हॅव टू जर तुम्हाला असं वाटत असेल की खूप फास्ट चाललंय किंवा जिथे तुम्हाला डाऊट्स येतात, म्हणजे सपोज मी एखादं एक्सप्लेनेशन दिला आणि यू हॅव नॉट अंडरस्टूड दॅट थिंग, आस्क मी. ओके, मला तिथेच थांबवा, अनम्यूट करा अँड देन आस्क मी की दिस इज अ क्वेश्चन, दिस इज अ डाऊट अँड यू हॅव नॉट अंडरस्टूड. आय विल एक्सप्लेन दॅट थिंग अगेन. मी पुन्हा ते एक्सप्लेनेशन देईल. But don't say कि like no one is asking the question, so you also not to ask the question. No, this is not a fact. There are the chances that you have not understood and your friends have understood. So it doesn't matter. You have to understand the concept in anyhow. ओके, सो फॅक्ट हाच आहे, तुमच्या फ्रेंडला कोणी क्वेश्चन नाही विचारत त्याचा अर्थ हा होत नाही की तुम्ही देखील क्वेश्चन नाही विचारणार आहात. ओके, मी चॅट बॉक्सकडे नाही जाऊ शकत, किंवा चॅट बॉक्स मध्ये जेव्हा मी टायपिंगला जाते तर थोडा जास्त वेळ जातो. म्हणून फॅक्ट आहे, ज्याला क्वेश्चन असेल तुम्ही मला अनम्यूट करूनच क्वेश्चन विचारा. सो इट्स बेटर, वी विल इंटरॅक्ट विथ इच अदर. दॅट्स बेस्ट थिंग ऍक्च्युली. जेव्हा इंटरॅक्शन करू तेव्हा तुमचे जे फ्रेंड्स आहेत कदाचित त्यांचे पण जे कॉन्सेप्ट आहे ते क्लिअर होऊ शकतात. ओके, सो दिस इज अ थिंग. तर विल स्टार्ट विथ द बायोलॉजी. बायोलॉजीकडे जाऊया. माझं नाव इथे ऑलरेडी मेन्शन केलेलं आहे, सपना संगारे. ओके, सो याच्या पलीकडे वेगळ्या इंट्रोडक्शनची काही गरज नाही, कारण आय ऍक्च्युली गो फॉर माय नेम ओनली. ओके, आणि चलो विल स्टार्ट. ओके, नो मोर भाषण, नो मोर स्पीच. वी हॅव टू गो फॉर अ टॉपिक. सो व्हॉट इज अ फंडा? फंडा इज दॅट जेव्हा आपण जाणार आहोत बायोलॉजीकडे, सो काय कन्सिडर केलं जातं? ओके, जर बायोलॉजी आहे, ओके, सो बायोलॉजीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा क्वेश्चन हाच विचारला जातो की व्हॉट इज बायोलॉजी. जीवशास्त्र मराठीमध्ये ऍक्च्युअली म्हटलं जातं, पण यू डोंट हॅव टू यूज दॅट वर्ड जीवशास्त्र. कारण फॅक्ट आहे की तुमच्या एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू, आय अज्युम दॅट यू पीपल आर गोइंग टू राईट द एक्झाम इन इंग्लिश. तुम्ही इंग्लिशमध्ये लिहिणार आहात, तो एक्सप्लेनेशन कॅन बी अंडरस्टँड इन मराठी, बट द वर्ड्स यू हॅव टू रिमेंबर इन इंग्लिश ओनली. सो जो फर्स्ट वाला घेतला जातो, सो यू हॅव टू स्टार्ट विथ व्हॉट इज बायोलॉजी. ओके, बायोलॉजी काय ते महत्वाचं आहे. सो सी, आय हॅव जस्ट रिटन द डेफिनेशन. मी डेफिनेशन लिहिलेली आहे. वेन इज कम टू द बायोलॉजी, बायोलॉजीमध्ये ऍक्च्युली दोन टर्म यूज घेतले जातात. जे सी दिस वर्ड, वन इज अ बायो अँड द सेकंड वन इज अ लॉजिक. जर ती बायो आहे, ओके, सो बायोचा सिंपल अर्थ घेतला जातो लिव्हिंग सिस्टम. ओके, माझं प्रेझेंटेशन दिसतंय? हो दिसतंय ना. ऍक्च्युली आय गॉट अ मेसेज दैट यू आर नो लॉंगर प्रेझेंटिंग. प्रेझेंटेशन दिसतंय ना? ओके, चलेगा, नो इश्यू. जर मध्ये जर डिस्टर्ब झालं ना तर मला प्लीज सांगा हा, कारण कधी कधी इकडे नेटवर्क इश्यू होतो माझ्या इकडे. सो देन देर आर द चान्सेस आय मे मतलब द प्रेझेंटेशन मे नॉट बी विजिबल टू यू. ओके, सो फंडा काय आहे? Okay, when you're dealing with the biology, you have to deal with the two words. Okay, one word is actually the bio. Now, once it comes to the bio, so bio का मतलब क्या होता है? Bio is nothing but the organism. So all kind of organism we are dealing with. Organism का मतलब क्या होता है? Simple, the living one. ओके, जे जिवंत आहे ना त्यांना इंग्लिशमध्ये ऑर्गॅनिझम म्हटलं जातं. सो दीज आर द लिव्हिंग वन. सो फॅक्ट इज दॅट वेन यू आर डीलिंग विथ द वर्ड कॉल्ड एज अ बायोलॉजी, द बायोलॉजी इज बेसिकली डीलिंग विथ द फर्स्ट द बायो और अ ऑर्गॅनिझम. And the second word you have to consider, that is a logy. Logy means study of. So it is a study of organism. So therefore the biology word itself is actually defined as the study of organism. It is a branch of a science. It is a one branch of a science, and there we are dealing with the all kind of organism. We are studying the organism. Okay, जिथे आपण organism स्टडी करतो त्याला बायोलॉजी म्हटलं जातं. So then the second question raises the what are the organisms we are actually dealing in the biology. बायोलॉजीमध्ये कोणते ऑर्गॅनिझम्स आहेत ज्यांना आपण कन्सिडर करत आहोत. So fact consider केला जातो when you are dealing with the organisms. So what are the organisms? Organisms are basically, okay, basically they are plants, they are animals, and they are microorganisms. सो जर ते ॲनिमल आहे त्या ॲनिमलचा अर्थ काय? जर ते ऑर्गॅनिझम्स आहे तो ऑर्गॅनिझमचा अर्थ काय घेतला जातो? येस, दीज आर द ऑर्गॅनिझम विच बेसिकली कंप्राइजेस द प्लांट, animals, and the microbes are a microorganism.
So means what? Means what? The biology is a study of plants. Biology is a study of animal. Biology is a study of a microorganism. Okay, and accordingly it is actually defined. So when you are defining the biology, and that biology is a study of organism or study of a plant, animal, and the microorganism. So there are different branches of the biology. There are the sub branches or the subtypes of the biology that we have to consider. With respect to your exam, only two branches of the biology we are dealing actually in your syllabus. Okay, and these branches are, one is called as a botany. Now, when it comes to the botany, botany is basically the study of a plants. Okay, so what is a botany? Botany is basically the plant study. So when the biology is specifically dealing with the study of a plants, then it is called as the botany. Okay, and the second one is called as the zoology. The zoo word itself is talking about the animal. So what is the zoology? Zoology is a nothing but the study of animals. So when we are specifically dealing with the animals, we are actually dealing with the something called as the biology. So always remember, what is a biology? Biology is a branch of a science which deals with the study of an organism. ओके, बायोलॉजी होता काय किंवा बायोलॉजी आहे काय ज्याच्यामध्ये आपण ऑर्गॅनिझमचा किंवा लिव्हिंग सिस्टमचा स्टडी करत आहोत. व्हॉट टाइप ऑफ लिव्हिंग सिस्टम वी आर कन्सिडरिंग? सो वी आर कन्सिडरिंग द प्लांट. when we are studying the plant, we are studying the botany. जेव्हा आपण प्लांट स्टडी करतो तेव्हा आपण बॉटनी स्टडी करतोय. when we are studying the animal, we are studying the zoology. And I am not mentioned here, but I am telling you the answer. When we are studying with the microorganism, that is called as a microbiology. So only biologyच्या पुढे micro word टाकला जातो. So if it is a microbiology, it's specifically dealing with the microorganism. Now with respect to your exam, we have to deal with only the botany and the zoology. फक्त दोन पार्ट आपल्याला कन्सिडर करायचे, एक आहे बॉटनी आणि दुसरं आहे झुऑलॉजी. ओके, सो फंडा दिस इज व्हॉट की येस, तुम्ही बायोलॉजी कसं डिफाईन करणार आहात किंवा बायोलॉजीमध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचं ते हे लक्षात ठेवायचं. जर ते बायोलॉजी आहे तर येस, वी हॅव टू कन्सिडर दिस, वी हॅव टू गो फॉर इट, वी हॅव टू अंडरस्टँड इट. म्हणजे जे काही अंडरस्टँडिंग असणार आहे ती अंडरस्टँडिंग बेसिकली ह्या वर्डशी कन्सिडर केली जाते. So now the second question raises, and that second question is that if we are studying with the biology, हॅलो मॅडम, आवाज येतोय का? हॅलो मॅडम. हॅलो मॅडम, एक मिनिट. मॅडमचं बहुतेक नेटवर्क लोड होतोय परत. हॅलो मॅडम. हां, मॅडम परत रिजॉईन होत आहेत, सो 2 मिनिटं वेट करा. ठीक आहे, तर आज तुमचा सर्वांचा रिझल्ट आहे, बरोबर? मग काय किती जणांना किती एक्सपेक्टेशन आहे दिसतोय का माझा? येस, काय काय एक्सपेक्टेशन आहे तुमची आजची? कोणाला किती मार्क मिळतील आज? येस मॅडम, येईपर्यंत आपण थोडंसं इंटरॅक्ट करूया. हा, तर किती टॉपर असेल? हा, अबो 90. ओके, तुम्हाला अबो 90 मिळणार का? एक मिनिट, मॅडम विचारतात काय झालं, कनेक्शन लॉस्ट. हा, तर अबाव 90. त्यानंतर अजून अजून कोणाला काय? एक एक एकला विचारूया आपण. येस, दीपक चव्हाण, तुम्हाला किती एक्सपेक्टेशन आहे?
येस, कोणाला कल्पना? दीपक चव्हाण, किती एक्सपेक्टेशन आहे मार्कांची? काही अंदाज? ओके, लत्ता जाधव, तुम्हाला कितीची अपेक्षा आहे? येस, तुम्हाला काही अंदाज नाहीये? किती वाजता रिझल्ट आपला माझ्या मते ऑनलाईन तुमचा लागेल ना आज? 1 वाजता सर लागेल 10वीचा. हा, तेच 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 1 वाजता. सो मग सर्वांना शुभेच्छा. सर्वांना 75% वरती मार्क मिळावे. ठीक आहे, 10वीला तसं इझी आहे, जास्त काही अराउंड 90% मार्क्स यू कॅन गेट. मॅडमला परत फोन करतो. ओके, यस, मॅडमनी रिजॉइन करतायत आता. 2 मिनिटांमध्ये त्यांचं रिजॉइन होईल. तर रिझल्ट लागल्यानंतर तुमचं ते ऑनलाईन रिझल्ट, ऑनलाईन ऍडमिशनचं सुरू झालं का? 11वी ऑनलाईन ऍडमिशन, त्याचा फॉर्म रिझल्ट लागल्यानंतर त्याचा फॉर्म कधीपासून आहे? नाही माहित काय. माझ्या मते बुधवारपासून का कधीपासून तो ऑनलाईन. पण मला एक गोष्ट विचारायची आहे की आपल्याकडे ऑनलाईन ऍडमिशनची पद्धत मागच्या वर्षीपर्यंत नव्हती माझ्या मते. बरोबर, 11वीचं ऍडमिशन आपल्याकडे डायरेक्ट व्हायचं ना कॉलेजमध्ये? मला काही कल्पना आहे का? काय सर माहित. डायरेक्ट जास्त डायरेक्ट व्हायचं ना. आता यावर्षी ऑनलाईन पण डायरेक्ट आहे की तुम्हाला ऑनलाईन भरायचे फॉर्म? सर तोच गोंधळ आहे नेमका. हा, कारण की मागच्या वर्षीपर्यंत तर कसं होतं की डायरेक्ट तुम्ही कॉलेजमध्ये जायचं आणि कॉलेजमध्ये जाऊन तुम्ही ऍडमिशन घ्यायचं. ठीक आहे, तर यावर्षी आता मी काल न्यूज वाचली, तर मागच्या वर्षीपर्यंत काय होतं, मुंबई पुणे हा जो भाग होता तिकडे ऑनलाईन ऍडमिशनच होते 11वीचे. आपला जो भाग आहे कोल्हापूर शिवाजी युनिव्हर्सिटी, त्याच्यामध्ये ऑनलाईन ऍडमिशन नव्हते 11वीचे. येस मॅडम आलेले आहेत. येस मॅडम, पुन्हा एकदा सुरू करा. हो, मी आले आहे. ओके, सॉरी, Yes, ऍक्च्युली yes, yes. माझ्याकडे नेट ऍक्च्युली डिस्टर्ब होत राहतो, फ्लक्च्युएट होत राहतो. गॉट इट? हो, नाही, काही इश्यू नाही. ओके, ओके, जर काय झालं तर मला प्लीज मेसेज करा, म्हणजे आय गेट टू नो. हा, मी मेसेज करेन, काय प्रॉब्लेम नाही. हो हो, चालेल चालेल. येस, तुम्ही तुमचं प्रेझेंटेशन सुरू करता मॅडम. हॅलो, येस मॅडम. येस येस, मग ऍडमिशनच्या बद्दल मी तुम्हाला गाईड करेनच, काय आहे काय नाही ते प्रोसेस आपण करू. फॉर्म वगैरे कसे फिल करायचे, काय त्या सगळ्या गोष्टी आपण सांगू तुम्हाला. ठीक आहे, त्याचा काय प्रॉब्लेम नाही. मॅडम, तुम्ही प्रेझेंटेशन करताय का? येस, एकदा जॉईन करते. तर ऑनलाईन ऍडमिशनच्या बाबतीत आपण एक सेशन ठेवूया. माझ्या मते आपण काय करू, एक वेळ डिसाईड करू. या शनिवारी तुमचं ऑनलाईन ऍडमिशनचा आपण एक सेशन ठेवूया. माझ्या कॉम्प्युटरवरती मी तुम्हाला दाखवेन की ऑनलाईन फॉर्म कशा प्रकारे फिल करायचा. ठीक आहे, 11वी ऍडमिशनसाठी ते आपण या शनिवारी करूया. जे काय आपला टेस्टचा जो शेड्यूल ठेवलेला आहे त्याच्यामध्ये वी कॅन डू इट. ओके. कारण की कसं आहे, ऑनलाईन फॉर्म भरताना तुम्हाला काही अडचणी येऊ शकतात त्याच्यामध्ये. नेटवर्कचा भरपूरच प्रॉब्लेम असतो.
थोडं पेशन्स ठेवा. मॅडम आता त्यांचं हे चेंज करतायत, इंटरनेट कनेक्शन, मोबाईल इंटरनेट टू दुसऱ्या इंटरनेट कनेक्शनशी ते जॉईन करा. विल बी जस्ट वेटिंग. कालचं लेक्चर कसं वाटलं? मस्त. चांगलं वाटलं कालचं लेक्चर? चांगलं काय होतं, विषय चांगलं. शिकवलं काल? काल काय मॅटर विषय शिकवला? मॅटर मॅटर. हा मॅटर पीपीटी मध्ये मी बघितलं होतं की मॅटर शिकवलं त्याच्यामध्ये. त्यानंतर तर कालची गेम तशीच राहिली. काल राहिला गेम गेम. Question हा गेम विचारले. आहे ना. एक मिनिट करू ना आपण. आता आहे ना आपल्याकडे, काम करू आपण. मॅडमचा आता जोपर्यंत कनेक्ट होत आहे तोपर्यंत आपण गेम प्ले करू. ठीक आहे. आता माझी स्क्रीन दिसते का तुम्हाला? आता मी थोड्या वेळात तुम्हाला माझी स्क्रीन दाखवतो. त्याच्यानंतर तुम्हाला तो कालचा जो अर्धवट गेम राहिला होता तो कम्प्लीट करू. इंटरेस्टिंग गेम आहे बराच. ठीक आहे. ओके. आता स्क्रीन दिसेल माझी तुम्हाला. ठीक आहे, दिसतंय ना? बरोबर. हो सर. हा हा हा. आता एक मिनिट. त्याच्यामध्ये फाईल एक सर्च करून घेतो. ठीक आहे. आता हे बघा, याच्यामध्ये तो गेम आहे. इंटरेस्टिंग गेम आहे. अर्धा आपण केला होता. आणि माझ्या प्रेझेंटेशन वरती पिनचं बटन प्रेस करा. येस. तर काल ऍक्च्युली माझं एक सेशन होतं, म्हणजे स्पर्धा परीक्षांसाठी. तर आता बघा, हा गेम आपल्याला बघायचा आहे त्याच्या. येस. तर आता बघा, तुम्ही काय करा, जोपर्यंत मॅडम परत येत आहेत, ठीक आहे, तोपर्यंत आपण काय करूया की हे आपण थोडंसं ट्राय करूया त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर आहे ना, आता ही आकृती तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये काढा. याच्या मागे एक मॉरल तुम्हाला सांगेन मी, कशा स्वरूपाचं मॉरल आहे याच्या मागे. ही डायग्राम तुम्ही काढून घ्या. 2 मिनिटं. येस. ही जी डायग्राम दिसते तुम्हाला, ही डायग्राम तुम्ही ड्रॉ करून घ्या त्याच्यामध्ये. ठीक आहे. ही जी डायग्राम दिसते ती ऍज इट इज तुम्ही ड्रॉ करून घ्या त्याच्यात. आणि त्याच्यात आता पहिला प्रश्न विचारू तुम्हाला. ड्रॉ केली सर्वांनी? तुमच्या बाजूला नोटबुक ठेवा, पेपर ठेवा त्याच्यामध्ये, आणि पेपर ठेवून तुम्ही ती डायग्राम ड्रॉ करा त्याच्यात. ओके. हा, डन ना. आता त्याच्यानंतर आता पहिला प्रश्न काय आहे? पहिला प्रश्न असा आहे की डिवाइड द व्हाईट एरिया इन स्क्वेअर ए इंटू 2. आता याच्या पाठी एक मोठं मॉरल आहे. ते मॉरल काय ते मी तुम्हाला सांगणार आहे. याच्या मागून तुम्हाला एक गोष्ट शिकायला मिळणार आहे. काय गोष्ट शिकायला मिळणार ते तुम्हाला सांगेनच मी त्याच्यात. ठीक आहे. सो आता पहिलं जे आहे, डिवाइड द व्हाईट एरिया इन स्क्वेअर ए इंटू 2 इक्वल पार्ट्स. आता बघा, हे थोडं आपलं ऍक्च्युली बायोलॉजीचं लेक्चर चालू होतं. थोडंसं नेटवर्क कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम झाल्यामुळे थोडा वेळ मी घेतोय. मॅडम पुन्हा एकदा नवीन कनेक्शनच्या सहित जॉईन होतील, तोपर्यंत मी घेतोय तोपर्यंत. ठीक आहे. येस. तर आता तुम्ही एचा जो पोर्शन दिसतोय व्हाईट कलरचा, त्याला तुम्ही 2 इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड करायचं आहे. किती इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड करायचं आहे? 2 इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड करायचं आहे. कसं एक डिवाइड करणार त्याच्यात? तिरकी लाईन. हा, तिरकी लाईन तुम्ही स्लॅंट लाईन टाकणार त्याच्यामध्ये. बरोबर. बाकी लोक पण ट्राय करतायत ना? बाकी लोक पण ट्राय करतायत त्यामध्ये. येस. अदर पीपल आर ऑल्सो ट्राईंग. एचा अनशेडेड पार्ट, म्हणजे इथे जर तुम्ही बघितलं ना, इथे माझा कर्सर बघा, कर्सर वरती दिसेल. एचा जो व्हाईट कलरचा पोर्शन आहे त्याला 2 इक्वल पार्ट मध्ये तुम्हाला डिवाइड करायचं आहे. किती इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करायचं? 2 इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. तर मग याला 2 इक्वल पार्ट मध्ये आपण डिवाइड करून घ्यायचं. त्यात सोपी पद्धत काय आहे, तुम्ही अशा प्रकारे लाईन माराल, स्लॅंट लाईन माराल त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर स्लॅंट लाईन मारल्यानंतर 2 इक्वल पार्ट मध्ये डिवाइड होतं. आता पुढचा प्रश्न असा आहे की डिवाइड द व्हाईट एरिया इन स्क्वेअर बी इन 3 इक्वल पीसेस. बीचं 3 इक्वल पीसेस मध्ये करायचं आहे. ओके. तर ते तुम्ही बोलू शकता का? 3 इक्वल पीसेस. बीचा जो व्हाईट कलरचा पोर्शन आहे त्याला 3 इक्वल पीसेस मध्ये तुम्हाला करायचं आहे. स्ट्रेट अँड आता याच्यामध्ये काय? हा, उभी आणि आडवी, म्हणजे ही लाईन तुम्ही अशी एक्सटेंड करणार आणि ही लाईन तुम्ही अशी वरती एक्सटेंड करणार. फार सोप्या प्रकारे तुम्ही बोलू शकता की याला तुम्ही कसं कराल, ही लाईन तुम्ही अशा प्रकारे एक्सटेंड कराल
अशी ही लाईन अशी आडवी वाढवल आणि ही लाईन अशी उभी वाढवल, म्हणजे ते कसं अशा प्रकारे दिसेल. ठीक आहे. सर ओके. आता नेक्स्ट जो क्वेश्चन आहे, आता हे तर सोपं होतं बरंच. आता तुम्हाला मेन चॅलेंज आहे. आता तुम्ही काय करायचं आहे, मला आहे ना, तुम्ही आता स्क्रीनवरती तुम्ही प्रेझेंट करायचंय. म्हणजे प्रेझेंट आता तुम्ही कसं कराल तो प्रश्न आहे. तुम्ही डायग्राम मला कशी दाखवू शकाल? हा ठीक आहे, तुम्ही डायग्रामचा फोटो मोस्ट ऑफ द तुम्ही मोबाईल मधून जर करत असाल ना, तर तुम्ही डायग्रामचा फोटो त्याच्यामध्ये दाखवू शकता. येस. थोडं मॅडम येईपर्यंत आपण एक छोटासा एक गेम खेळतोय, इंटेलेक्च्युअल गेम. तर थोडंसं पेशन्स. हा, तर तुम्ही आता कसं कराल, डिवाइड द व्हाईट एरिया इन स्क्वेअर सी इन 4 इक्वल पार्ट. स्क्वेअर सी जो दिसतोय सी स्क्वेअर दिसत असेल तुम्हाला, त्याला तुम्हाला किती इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड करायचं? 4 इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड करायचं तुम्हाला. सी ला तुम्हाला 4 इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड करायचं आहे. आता ते कशा प्रकारे तुम्ही करू शकाल? चार इक्वल पार्ट कोणी काही सांगू शकता का? कोणी आमच्या ग्रुपमध्ये टाका. नाही तर तुम्ही काय करा, फोटो काढा आणि आपल्या ग्रुपमध्ये टाकून द्या. नो प्रॉब्लेम. सर एरिया इक्वल आहे पाहिजे का डायमेन्शन्स? नाही, याचं आहे ना, इक्वल पार्ट्स इक्वल झाले पाहिजे. म्हणजे हा जो तुम्हाला एल्बो दिसतोय ना, एल्बो सी या आकृतीमध्ये जो तुम्हाला एल्बो दिसतोय, ओके, सी आकृतीमध्ये जो काही तुम्हाला एल्बो दिसतोय, तर तो एल्बो जो आहे त्याला 4 इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड. ज्यांना प्रेझेंटेशन दिसत नाहीये त्यांनी अशा सी वरती जावा आणि तिकडे प्रेझेंटेशनला पिनचं ऑप्शन तुम्ही क्लिक करा. तिकडे पिन लावा तुम्ही प्रेझेंटेशनला. त्यामुळे माझं प्रेझेंटेशन तुम्हाला दिसेल चांगल्या प्रकारे. ठीक आहे. ओके. तर आता 4 इक्वल पार्ट्स मध्ये कसं डिवाइड करणार त्याच्यामध्ये? मला तुम्ही पर्सनली मेसेज टाकू शकता. मला माझा नंबर तर आहे सर्वांकडेच. मला पर्सनली मेसेज टाका. तुम्ही जो फोटो काढाल, फोटो काढून मला पाठवा. मग मी सांगतो काय करायचं ते. येस. फोटो काढून तुम्ही पाठवा मला माझ्या नंबरवरती. आणि काही ओरली सांगू शकत असाल तर ओरली पण सांगा. आता चॅलेंज काय आहे की हा जो सीचा जो पोर्शन आहे त्याला 4 इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड करायचा आहे. 4 इक्वल पार्ट्स मध्ये त्याला कशा प्रकारे डिवाइड करा, हा क्वेश्चन मार्क आहे त्याच्यात. येस. सर हा, उभी काय रेष कराल? उभी रेष एक्सटेंड करणार, आडवी पण एक्सटेंड करणार मग ते 3 इक्वल पार्ट्स मध्ये होईल. आणि त्याला 4 इक्वल पार्ट्स पाहिजेत. 4 कसे करतील तुम्ही, तो प्रश्न आहे ना. 4 इक्वल पार्ट्स मध्ये मला फोटो पाठवा, तोपर्यंत काय प्रॉब्लेम नाहीये. मला फोटो पाठवा, मी ते स्क्रीनवरती व्हॉट्सअप मेसेंजर चालू करून तुम्हाला दाखवू शकतो कोणी कोणती डायग्राम पाठवलेली आहे. माझ्या व्हॉट्सअपवरती फोटो पाठवा तुम्ही. फटक अशी आकृती काढा. आकृती काढून तुम्ही व्हॉट्सअपवरती पाठवा. मग मी इतर स्टुडंट्सला दाखवेन की कशा प्रकारे काढलेली. त्याचा फार मोठा डिफिकल्ट असा भाग नाहीये, पण 4 इक्वल पार्ट्स पाहिजेत तुमचे. 4 इक्वल पार्ट्स कशा प्रकारे कराल हे बघा. आता इथे मी तुम्हाला आहे ना पेन्सिलने दाखवतो. ठीक आहे, पेन्सिलने पण दाखवू शकतो तुम्हाला. बघा कसं म्हणणं आहे तुमचं. तुमचं म्हणणं आहे की तुम्ही 4 इक्वल पार्ट. बरेच स्टुडंट काय बोलतात की सर अशी एक आकृती दिसते का माझी, ती लाल लाईन दिसते. हो सर. हा, काही स्टुडंट काय उत्तर देतात ते बोलतोय. तुम्ही जर डोकं चालवलं तर तुम्ही असं करू शकाल. आता बघा, हे बरेच स्टुडंट बोलतात की सर ही झाले 4 इक्वल पार्ट्स मध्ये. तर हे 4 इक्वल पार्ट झालेत की नाही झालेले? हा, 4 इक्वल पार्ट झालेत की नाही झालेले दिसतात ते आहेत की नाही 4 इक्वल पार्ट्स? येस. 4 पार्ट्स तर झालेले आहेत बरोबर. मग ते इक्वल आहेत की नाही आहेत? इक्वल नाहीत वाटत सर ते. इक्वल नाही वाटत आहे बरोबर. इकडे दोन पार्ट इक्वल आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे हा पार्ट इक्वल आहे आणि हा पार्ट इक्वल आहे आणि मधले 2 पार्ट्स त्याच्यामध्ये इक्वल आहेत. मग हे इक्वल पार्ट्स नाही आहेत. ओके. त्याच्यानंतर बरेच जण अजून काय करतात त्याच्यामध्ये, बरेच जण अजून काही गोष्टी करतात त्याच्यात. त्या कोणत्या गोष्टी करतात ते सांगतो. याला तर इरेज. हा, इरेजर. ठीक आहे, याला पण इरेज. हा, आता अजून काय तुम्ही डोकं चालवू शकता 4 इक्वल पार्ट्स मध्ये? बरेच जण असं पण बोलतात 4 इक्वल पार्ट्स मध्ये की सर असं तुम्ही करा की अशी आडवी लाईन काढा आणि असं काहीतरी करतात. हे 4 इक्वल पार्ट्स आहेत का? नाहीत सर. हा, हे दिसतात का 4 इक्वल पार्ट्स? हे पण 4 इक्वल पार्ट्स नाही आहेत. हे 3 इक्वल पार्ट्स आणि चौथा पार्ट मोठा झालेला आहे, त्यामुळे हे पण नाही चालणार तुमचा. ठीक आहे. मग तुम्ही कशा प्रकारे लाईन्स माराल की 4 पार्ट्स इक्वल होऊन जातील त्याच्यामध्ये? येस. अशा प्रकारे लाईन माराल की 4 पार्ट्स याच्यात इक्वल होऊन जातील. अजून काय तुम्ही डोकं चालवू शकता?
येस नो कसं डोकं चालवणार त्याच्यामध्ये? नाही समजा ते आता बघा मी दाखवतो उत्तर कसं येईल. पहिली गोष्ट ना तुम्ही हा असा एल्बो हे दिसतंय का? हे दिसतंय? हे काय केलं दिसतंय तुम्हाला? हो. त्याच्यानंतर एक असं आणि असं. हे बघा हे 4 इक्वल पार्ट झाले. ऍग्री आहेत तुम्ही? आर यू ऍग्री दॅट हे 4 इक्वल पार्ट झालेले आहेत त्याच्यामध्ये? 1 2 3 4 4 इक्वल पार्ट झालेले दिसत आहेत का त्याच्यामध्ये? दिसले? या व्यतिरिक्त कोणाला वेगळं उत्तर आहे का अपेक्षित? नाही. मधून 2 लाईन बोलायचे सर. मधून 2 लाईन? तिरप्या. तिरप्या 2 लाईन बरोबर. हे तर तुमच्या लक्षात आलं. आता तुमचे काही सजेशन्स आहेत ते बघू. तिरप्या 2 लाईन्स तुम्ही बोलताय. तिरप्या 2 लाईन्स म्हणजे आता याच्यामध्ये समजा हे केलं तुम्ही, ठीक आहे. हा तर तिरप्या 2 लाईन म्हणजे कशा बोलताय तुम्ही? मधून 2 लाईन हा. अशा बोलताय? अच्छा हे अशा बोलताय का? हा. आणि नाही तोच. त्या साईडून. बरोबर असंच बोलताय ना? हा. हे 4 इक्वल पार्ट आहेत का? व्हाईट पोर्शन 4 इक्वल पार्ट मध्ये भागला गेला पाहिजे. व्हाईट पोर्शन 4 इक्वल पार्ट मध्ये डिवाइड झाला गेला पाहिजे. नाही झालेलं सर ते. नाही दिसत आहेत ना, कारण कसं आहे याच्यामध्ये तुमचे हे 2 ट्रायंगल आहे ना एका आकाराचे झालेत आणि हे 2 ट्रायंगल एका आकाराचे झालेले आहेत. ते इक्वल पार्ट त्याला असं नाही बोलू शकत. ठीक आहे, वी कॅनॉट टेल इट ॲज अ इक्वल पार्ट. ठीक आहे, तर हा एक भाग झाला. तर लक्षात आला म्हणजे मी कशा प्रकारे इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड केलेलं आहे. पुन्हा एकदा सांगतो इक्वल पार्ट्स मध्ये मी कशा प्रकारे डिवाइड केलं. त्याच्यात व्हॉट वी डिड इज दॅट की आपण ही अशी आकृती कसं केलं होतं आधी, हे असं केलं होतं. ठीक आहे, हा मॅडम आलेले आहेत. येस मॅडम यू आर देअर. हे बघा हे 4 इक्वल पार्ट्स मध्ये झालेलं आहे त्याच्यात. ठीक आहे, ही आकृती लक्षात ठेवा. आता तुमचा शेवटचा प्रश्न असा आहे की तुम्हाला 7 इक्वल हा जो डी चा जो पोर्शन दिसतोय तुम्हाला, डी पोर्शन हा जो डी पोर्शन दिसतोय त्या डी पोर्शनला पूर्णच्या पूर्ण व्हाईट पोर्शनला तुम्हाला 7 इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड करायचंय. 7 इक्वल पार्ट्स मध्ये. मग आता कसं करणार तुम्ही? तेव्हा हे उत्तर तुम्हाला सांगितलं मी बरोबर. हे अशा प्रकारे आपण 4 डिवाइड केलं. आता याला शेवटचा प्रश्न असा होता की डी चा जो अनइक्वल पार्ट दिसतोय शेडेड व्हाईट पोर्शन दिसतोय त्याला तुम्हाला 7 इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करायचं आहे. कशा प्रकारे त्याला डिवाइड करा याच्यावरून एक मॉडेल तुम्हाला सांगणार आहे. एक शिकण्याची गोष्ट आहे याच्यावरून. ती काय गोष्ट शिकण्याची ते सांगता येईल तुम्हाला. हा त्याच्यात तुम्ही काय डोकं चालवू शकता. 7 इक्वल पार्ट्स मध्ये कसं तुम्ही डिवाइड करू शकता याला. कसं काही आयडिया कोणाच्या डोक्यात कल्पना. 7 इक्वल पार्ट्स मध्ये झाले पाहिजे. कशा लाईन्स आखणार, काय करणार तुम्ही? नाही कोणाला कल्पना? ठीक आहे, तर आता बघा त्याच्यात आपण असं बघू. आता डिफिकल्ट बरं एवढंच सांगा, डिफिकल्ट आहे की इझी आहे? 7 इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड करणं डिफिकल्ट आहे? इझी. कसं करणार? इझी. कसं करणार? 5 स्ट्रेट लाईन्स घ्यायच्या स्क्वेअरच्या मध्ये. 7 इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड करायचं आहे. मग काय करणार तुम्ही? 5 स्ट्रेट लाईन्स घ्यायच्या. 5 सर थांब 1 मिनिट. हा 7 हा जो व्हाईट पोर्शन दिसतो ना व्हाईट स्क्वेअर त्याला 7 इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड करायचं आहे आपल्याला. 6 लाईन्स सर. 6 लाईन्स मध्ये बरोबर. आता यांनी सांगितलं ते बरोबर सांगितलं. आता आपल्याला काय वाटेल की सर शेवटचा प्रश्न तर भरपूर डिफिकल्ट आहे, पण आता जर तुम्ही प्रत्यक्षात बघितला तर आहे का डिफिकल्ट? 1 2 3 4 5 आणि 6 किती लाईन मारल्या? 6 लाईन मारल्या. झाल्या 7 इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड. तरी ही फंडा आहे त्याच्यामध्ये. आता याच्यात तुम्हाला सांगण्याचा मुद्दा काय आहे बघा, हे तुम्ही सरळ 6 लाईन्स मारल्या. आता याच्यात मला काय सांगायचं आहे की आता मी हे करतो तुम्हाला याचा मॉरल काय होतो ते मॉरल सांगतो तुम्हाला. ठीक आहे, आता याचं मॉरल मला असं सांगायचं. येस मॅडम यू आर देअर. मॅडमनी जॉईन केलंय वाटतं. हा मॅडम तुम्ही आहात का तिकडे? मॅडमचा चेहरा तर दिसतोय. येस मॅडम यू आर देअर. एक सेकंड. ओके, तर याच्यात सांगण्याचा मुद्दा काय आहे की हा तर याच्यामध्ये सांगण्याचा मुद्दा असा आहे या गोष्टीमध्ये की तुमचे आता बघितलं निगेटिव्ह विचार जे असतात निगेटिव्ह विचारावरती आधारित आहे. म्हणजे तुम्हाला काय वाटलं असेल की पहिल्यांदा सर एकदम डिफिकल्ट आहे, पहिलं सोपं होतं, त्याच्यानंतरचा अजून डिफिकल्ट झाला, त्याच्यानंतरचा अजून डिफिकल्ट झाला, बरोबर आहे. तर
डिफिकल्ट इझी या गोष्टी आहेत. पहिला होता तो सोपा प्रश्न होता, त्याच्यानंतरचा जो प्रश्न होता तो कसा होता, तो थोडासा डिफिकल्ट होता, 3 लाईन मध्ये तुम्हाला डिवाइड करायचा होता. त्याच्यानंतरचा जो प्रश्न होता तो 4 इक्वल पार्ट्स मध्ये तुम्हाला डिवाइड करायचा होता. त्याच्यानंतरचा प्रश्न काय होता, 7 इक्वल पार्ट्स मध्ये. म्हणजे तुम्हाला काय वाटलं होतं शेवटचा प्रश्न भरपूर डिफिकल्ट असेल, पण तो ऍक्च्युअली डिफिकल्ट होता का? ऍक्च्युअली डिफिकल्ट नव्हता, तो फार इझी होता. म्हणजे तुमचं कसं आहे, थॉट प्रोसेस आहे, थॉट प्रोसेस तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे की तुम्ही विचार करताना नेहमी असा विचार करता कामा नये की येणारी गोष्ट डिफिकल्ट आहे. प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही फ्रेश विचार करणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर आज मॅडमचं काही नेटवर्कचा प्रॉब्लेमच दिसतोय. ठीक आहे. माझा आवाज तर येतोय ना सर्वांना व्यवस्थित? ठीक आहे. आपण आता कालचा होमवर्क केला का कोणी? फिजिक्सचा होमवर्क कोणी केला त्याच्यामध्ये? या एनिथिंग अबाउट द फिजिक्स होमवर्क लक्षात आलं का? ते फिजिक्स तुमच्या 11वी टेक्स्टबुक मधलाच तो प्रश्न विचारलेला आहे. तो जो प्रश्न विचारला होता मी होमवर्क मध्ये, तो 11वी टेक्स्टबुक मधूनच तुम्हाला तो प्रश्न विचारला होता. ठीक आहे. तर एनीवन होमवर्क तुम्ही पुढच्या माझ्या मंडेच्या लेक्चर पर्यंत तुम्ही मला दाखवू शकता तो होमवर्क. ठीक आहे. तर आता आपण काय करूया बरं, काय करूया. ठीक आहे. आपण एक काम करू, स्पीड मॅथमॅटिक्स मी शिकवलेलं आठवतंय का तुम्हाला? स्पीड मॅथमॅटिक्स घेऊया आपणच. हे जोपर्यंत मॅडमचं कनेक्शनचा तर भरपूर नव्हते स्पीड मॅथमॅटिक्सच्या वेळी. ठीक आहे. माझी स्क्रीन दिसते सर्वांना? स्क्रीन दिसते माझी? मी अजून स्क्रीन प्रेझेंट केलेली नाहीये. तर आपण तुम्हाला ना थोडासा जो काही वेळ शिल्लक आहे त्याच्यामध्ये मी स्पीड मॅथमॅटिक्स तुम्हाला शिकवतो की फास्ट कॅल्क्युलेशन कसे करायचे. ठीक आहे. फास्टर कॅल्क्युलेशन कशा प्रकारे करायचे ते मी तुम्हाला सांगतो त्याच्यात. ठीक आहे. तर आता थोड्या वेळातच माझी स्क्रीन प्रेझेंट होईल. ओके. माझ्या स्क्रीनला पिनचा ऑप्शन तुम्ही क्लिक करा. ओके. अशाशी माझी जी काही स्क्रीन प्रेझेंट होते त्याच्यामध्ये तुम्ही पिनचा ऑप्शनला क्लिक करून घ्या तुम्ही. ठीक आहे. ओके. माझी स्क्रीन दिसत असेल तुम्हाला? ठीक आहे. ओके. तर आता त्याच्यामध्ये पहिला जो आहे, आता बघा गरज का पडते, पहिली गोष्ट स्पीड मॅथ्सची तुम्हाला गरज का पडते ते मला सांगा की स्पीड मॅथ्स कशासाठी गरजेचं आहे? कॅल्क्युलेशनसाठी, फास्टर कॅल्क्युलेशन तुम्हाला जमले पाहिजेत. ठीक आहे. त्याच्यासाठी तुम्हाला स्पीड मॅथ्सची गरज पडते. ठीक आहे. सो आता दिसतोय तो व्हाईट बोर्ड दिसतोय का सर्वांना? आपला व्हाईट बोर्ड दिसतोय? आता त्याच्यामध्ये पहिला जो भाग आहे, आता समजा एंडिंग विथ 5 ने एंड होणाऱ्या संख्यांचे वर्ग काढायचे आहेत आपल्याला. ज्या संख्या 5 ने एंड होतात त्याचा वर्ग काढायचा आहे. फॉर एक्झाम्पल 75 चा स्क्वेअर तुम्हाला माहिती 5625 7चा वर्ग करा. आता याच्यात तुम्ही काय कराल, याच्यामध्ये तुम्ही काय कराल, 2 तुकडे पाडाल. 5 5 जा 25 तुम्ही कराल. 5 5 जा 25 आणि 7 इंटू नेक्स्ट नंबर, 7 इंटू नेक्स्ट नंबर काय 8, 7 8 जा 56, 7 8 जा 56 येईल त्याच्यामध्ये. ठीक आहे. 7 8 जा 56 असं उत्तर येईल. 5625 विल बी युअर आन्सर इन दॅट. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर समजा तुम्ही 105 घेतला, ट्रिपल डिजिट नंबर साठी सुद्धा ही ऍप्लिकेबल आहे. 105 चा स्क्वेअर तुम्हाला सांगायचा आहे. कसं सांगाल 105 चा स्क्वेअर? 11025 बरोबर. आता याच्यामध्ये तुम्ही काय कराल, भरपूर इझी गोष्ट आहे. याच्यामध्ये 5 आहे ना, 5 5 जा 25, 5 5 जा 25 कराल. 10 इंटू नेक्स्ट नंबर, 10 इंटू नेक्स्ट नंबर काय, नेक्स्ट नंबर इज 11. 11 10 जा किती, 11 10 जा 110, 11 10 जा 110 हे आलं तुमचं. 11025. तर 5 ने एंड होणाऱ्या संख्या फार इझी आहेत. बरोबर. याच्यात काही जास्त डोकं चालवण्यासारखा भाग नाहीये. आता पुढचं जी गोष्ट आहे ना, पुढची गोष्ट बघू आपण. थोडं मला माझं रेकॉर्डिंग ऑफ करू द्या, कारण की रेकॉर्डिंगची काही गरज नाहीये. बायोलॉजीचा लेक्चर मे बी मी संध्याकाळी अरेंज करायचा प्रयत्न करेन.